खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा ऐसान फार्मस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी वरून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगा सण चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा. मग गंगेचं पाणी तुझ्यावर उडायचं तेव्हा. आता गटार काय असतं ते पण दाखवून त्याला समजेल ना, समजेल त्याला. मला वाईट का वाटलं? तुझ्यासाठी रात्रंदिवस काम केलं, तुला तिकीट मिळत नव्हती, मी भांडलो. पण माझ्या मुलाची विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला या तटकरीने गद्दारी केली. या दापोली मतदारसंघातल्या एकाही वास्तवाच्या अपवाद सोडून एकाही कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. आणि मला जी माहिती मिळाली की सुनील तटकरेचे आदेश होते की योगेश्वरांना पाडा. अरे आमच्या लोकांनी कधीही घड्याळावरती मतदान केलं नव्हतं. 80,000 लोकांना आम्ही मतदान करायला लावलं दापोली मतदारसंघामध्ये. तर शिवसेने कधी घड्याळाला मत देत नाही. अरे नालायक माणसा, तू गटाराची भाषा करतोयस? लाज वाटत नाही? इतका ऐसान फार्मस आहेस तू? 80,000 मतं दापोली मतदारसंघातून तुला घेऊन दिली आम्ही. आणि आमचे लोक म्हणत होते, बाई हा ऐसान फार्मस आहे, ह्याला मदत करू नका तुम्ही, हा विधानसभेला आपल्याला मदत करणार नाही. आणि शेवटी तसंच झालं. तर याच्या पापाची फळं भोगावं लागेल. हा विश्वास ठेवण्याचा लायक माणूस नाही आहे. मी अख्ख्या जगाला बोलून सांगेन, सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस आहे, पाठीत खंजीर बसणारा माणूस आहे, हा ऐसान फार्मस माणूस आहे, तिथं खाणार तिथं छेद करणारा माणूस आहे. आणि गटार काय आणि गंगा काय हे त्याला कळेल ना भविष्यामध्ये. तू जे पाप केलेस ना, त्या पापाचं प्रायश्चित्त तुला करायलाच लागेल तटकरे. धन्यवाद.